डुगूची मम्मी भजे बनव बरं. हो बनवते ना. आता तुमचं मन झालं तर बनवावं तर लागणारच आहे. मोलकरीण नाही का करून आणली तुम्ही? पप्पा बेसन संपलंय, घेऊन या दुकानातून. संपलं का ग? हो संपलं. या महिन्याचा किराणा नाही भरला ना. ठीक आहे घेऊन येतो मी. थांबा अजून काही सामान आणायचंय. सामान सांगते, तुम्ही लिस्ट करा. हा सांगा आयटम. जिरं अर्धा पाव, मोहरी 1 छटाक, मिठाचे 2 पुडे, साखर 10 किलो. 10 किलो? अहो डोकं खराब झालं का तू? 10 किलो आणत असते का साखर? लागते हो तेवढी. अहो खादाड एवढं खात असते का? मरशील ना शुगर ना. 10 किलो लय झाली. दिवसातून 10 वेळा चाय पाहिजे तुम्हाला प्यायला आणि म्हणतात 10 किलो. त्या शेजारी नेते महिन्यातून 4 खेप तर तिलाच द्यावं लागते. 1 किलो साखर ते तिच्याच घरात जाते आणि म्हणतात लय झाली आणि म्हणतात त्यात तुमचे चोचले राहतात. पुरणपोळी कर, गुलगुले कर, चटक्या चुटक्याचं पाहिजे नाही का खायला आणि म्हणतात 10 किलो लय झाली. ठीक आहे 10 किलो नाही 5 किलो येतो मी. पुढचा आयटम बोल. सोयाबीनचं तेल लिहा 10 किलो. टेंबूरने पागल झाली का तू? साखरेचं ठीक आहे पण तेल एवढं लागत असते का? अहो आपल्याला महिन्याचं 15 किलो पण कमी पडते. आबा बाबा 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 तेच तर म्हणायलो. दवाखान्याचा खर्च कसा काय वाढला एवढ्यात? हे होतं का कारण? डुगूचे पप्पा तळीत तुम्हालाच लागते, आम्हाला नाही. ना मला आवडत ना लेकरांना आवडत. रोज जेवताना आपल्याला पापड लागतो. ते का मी पाण्यात नाही तळत, त्याला तेलच लागते. खायची इच्छा तुमचीच झाली, माझी नाही. ते काय मी पाण्यात तळू? बरं ठीक आहे 5 किलो लिहितो बस. ठीक आहे करा कमी. पण भाजीला चव नाही लागली ना तर माझ्या नावानं नका ओरडू. भाजी चांगली नाही झाली म्हणून चवणी तर लय जिबीला. आजपासून पापड खाणं बंद. ठीक आहे 5 किलो लिहितो. पुढचा आयटम बोल. 10 किलो तेवढं मदत संपलं तर कुठून आणायचं मग? तुमचा पगार तर 30 तारखेच्या नंतर होते. मग मदत काय मग मी जाऊ सारखं लोकांच्या दारात भीक मागायला? नाही 5 किलोच लिहितो मी. पुढचं सांग. कपड्याचे साबण लिहा 10. 10? नाही 5 बस झाला. अहो नाही पुरत. एकदम जोक. भांडे घासाचे साबणे लिहा 2. हा असा आकडा सांग बरं किती बरं वाटते जीवाला. 1 किलो शेंगदाणे, 5 किलो चण्याची डाळ लिहा. 5 किलो नाही 2 किलो लिहितो. अहो 2 किलो तर बेसनालाच जाते. आणि तुम्हाला पुरणपोळी तर लय आवडती. पुरणपोळी दिसली की कसं तोंड गप्पर गप्पर चालू राहते. दिवसातून 3 वेळा तर लागते तुम्हाला, दुपार संध्याकाळ. नाही या महिन्यात पुरणपोळी खाणंच कॅन्सल. नक्की? हो नक्की. धन्य देवा धन्य. काय करावं या माणसाचं? तुला नाही समजत. लिहितो मी बरोबर. झालं का आता सर्व? नाही अजून भांड्याची घासणी राहिली. अजून मसाले, बिस्किट, चायपत्ती ह्या सगळ्या गोष्टी राहिल्या ना. एक दिवस ही बाई मटकलं करते वाटते. झालं का आता? का राहिलं अजून काही? किराण्याचं झालंय पण मला 2 गाऊन पाहिजे आता. पुढच्या महिन्यात घेऊ आपण गाऊन. मागच्या महिन्यात पण तुम्ही हेच बोलले होते पुढच्या महिन्यात घेऊ म्हणून. ते मला काय नाही ऐकायचं. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. काय लावलंय तू ना गाऊन? शेजारची बाली पाय 3 वर्षापासून एकाच गाऊनवर हिंडा लागली. आणि तुला तर 6 महिने आधीच घेतला होता मी. तुम्हाला काय माहित? मला कसं माहित म्हणजे? रोज 10 वेळा चक्रा मारती ती बाई. तर मग दिसणार नाही का? नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे ठीक आहे तुझं मन नाही मोडत मी. आपण एक काम करू पुढच्या महिन्यात. ठीक आहे ना? डुगूची मम्मी. ओ डुगूची मम्मी. काय? ए बैरे. काय? जा 1 कप चाय मांड. काय झालंय अशी कोण पाहिली?
तुला चाय मांड म्हणलं ना, जाय चाय मांड. साखर संपली. काय साखर संपली? अहो 15 दिवस पण नाही झाले ना साखर आणून. साखर खा लागली का मजाक कर लागली तू? ती म्हशी सारखी फुगा लागली साखर खाऊ खाऊ. मरशील ना एक दिवस. बरं संपली तर संपली, जाऊ दे, काय होत नाही. खायला काहीतरी भेटेल का नाही? भूक लागलेली आहे मला. पटकन काहीतरी खायला बनव. तेल संपलं. बाबा बाबा बाबा, तेलही संपलं. कमाल झाली बा. अहो 5 किलो आणलं होतं ना तेल. लग काय तो काय बसली? उत्तर दे. उत्तर पाहिजे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. No, 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 no.